प्रेमपूर्वक नमस्कार सर्वांना. जय शिवराय. मित्रांनो, बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी लाईव्ह चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी मी भाऊसाहेब गवळी या फेसबुक पेजच्या माध्यमातून लाईव्ह आलेला आहे. त्याबद्दल या फेसबुक पेजचे सर्व निर्माते आमचे मित्र कवी अरुण वाळुंज सर यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो. आणि यानंतर आपण आपला आजचा जो महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि आपण याविषयी त्या ठिकाणी आपण चर्चात्मक स्वरूपात गप्पा मारण्यासाठी मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी भाऊसाहेब गवळी, मुक्काम पोस्ट अब्दूक, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मी स्वतः शिक्षक आहे आणि त्याचबरोबर शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेचा एक समन्वयक म्हणून सुद्धा मी त्या ठिकाणी काम पाहतो. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 141 गडदुर्गांचे ट्रेक मी केलेले आहेत. लवकरच गडकिल्ल्यांच्या ट्रेकवरील माझं एक छानसं पुस्तक आपल्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर अनेक दुर्ग संवर्धन मोहिमामध्ये मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्या ठिकाणी कामाची आवड असल्यामुळे त्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम मी त्या ठिकाणी गाव पातळीवर राबवलेले आहेत. आणि आज या फेसबुक पेजच्या माध्यमातून गडकिल्ल्याविषयी गप्पा मारण्यासाठी मी आज लाईव्ह आलेलो आहे. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे बीजारोपण ज्या मातेच्या हृदयामध्ये झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, त्याचबरोबर ज्या वीरानं हे हिंदवी स्वराज्य शून्यातून न्यायाचं हिंदवी स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या छत्रपतींनी या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ते छत्रपती संभाजी महाराज यांना त्या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि आपल्या विषयाला मी या ठिकाणी सुरुवात करतो. मित्रांनो, आपला आजचा विषयच असा आहे की महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि आपण. मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, तशीच ती शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. एवढंच नव्हे, समाज सुधारकांची भूमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ही गडकिल्ल्यांची सुद्धा मित्रांनो भूमी आहे. महाराष्ट्र देशी एवढे गडकिल्ले इतर कुठल्याही राज्यात तुम्हाला सापडणार नाही किंवा इतर देशातही तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने गडकिल्ले सापडणार नाही. एवढी गडकिल्ल्यांची प्रगल्भ परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये उत्तरेच्या साल्हेरपासून दक्षिणेच्या पारगडापर्यंत, तर पश्चिमेच्या मुंबई फोर्टपासून तर पूर्वेच्या सीताबर्डीच्या किल्ल्यापर्यंत, नवे गडचिरोलीच्या सुरजागडापर्यंत असंख्य गडकोट पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या महाराष्ट्राच्या अंगा खांद्यावर त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास त्या ठिकाणी जागवत आहेत. आणि ते आपल्याला साद घालत आहेत की महाराष्ट्रातील युवकांनो, या तुम्ही आमच्याशी चर्चा करायला या, आम्हाला भेटायला या, हा जाज्वल्य इतिहास तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी आम्हाला भेट द्या. आणि म्हणून आजचा विषय त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा निवडला आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि आपण. गडकिल्ले म्हणजे काय? गडकिल्ले म्हणजे आपली धारातीर्थी आहेत मित्रांनो, ती आपले प्रेरणा स्रोत आहेत. गडकिल्ले धगधगते कुंड आहेत, जाज्वल्य इतिहास जागवणारी ती धगधगते कुंड आहेत. एवढंच नाही तर गडकिल्ले म्हणजे आपली संस्काराची विद्यापीठे आहेत मित्रांनो. पुस्तकात आपल्याला संस्कार मिळणार नाहीत, पुस्तकातले संस्कार कुचकामी ठरतील, परंतु गडकिल्ल्यांकडे जर आपण युवा पिढीला नेलं आणि या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये राष्ट्राभिमान जर आपण जागवला तर खऱ्या अर्थानं हे गडकिल्ले त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्या ठिकाणी एक वेगळी चालना देतील. आणि म्हणून महाराष्ट्रातील गडकोट आणि आपण या विषयावर चर्चा करत असताना सर्वप्रथम किल्ला म्हणजे काय याच्याविषयी आपल्याला थोडंसं बोलता येईल. किल्ला म्हणजे काय तर आपल्याला साधारणपणे शिक्षक असल्यामुळे मला एक व्याख्या करण्याची आवड असते किंवा कारणांची समीक्षा करण्याची आवड आहे. त्यामुळे किल्ला म्हणजे शत्रूपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, त्याचबरोबर आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी बांधलेली वास्तू म्हणजे किल्ला. मग इतिहासामध्ये किल्ल्याला अनेक नावं आहेत.
अनेक नावाने किल्ला ओळखला जातो. कोणी त्याला दुर्ग म्हणतं, कोणी त्याला जंजिरा म्हणतं, कोणी सुत्ताले म्हणतं, कोणी नेट म्हणतं, कोणी चौकी म्हणतं, कोणी त्याला इतर नावाने पण ओळखलं जातं. म्हणजे किल्ल्याला अनेक नावं आहेत, समानार्थी शब्दांची अनेक नावं आहेत. मग किल्ल्याचा इतिहास जर आपण पाहिला तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवरायांच्या काळातच सगळे किल्ले बांधले गेले आणि किल्ल्यांचा इतिहास छत्रपती शिवरायांच्या काळातच त्या ठिकाणी निर्माण झाला. परंतु मित्रांनो, ही गोष्ट खरी नाही. शिवकाळामध्ये किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आलं, त्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. परंतु जर आपल्याला किल्ल्याचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्याला अति प्राचीन काळात जावं लागतं. सिंधू संस्कृतीतील उत्खननात जे हडप्पा शहर सापडलं होतं, त्या हडप्पा शहराला तटबंदी होती. म्हणजे किल्ल्याचा इतिहास अति प्राचीन काळात जातो. आपल्या जुन्या वेदांमध्ये किल्ल्यांचा उल्लेख आढळतो, ऋग्वेदामध्ये किल्ल्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतोय. एवढंच नाही, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये किल्ला बांधणीच्या संदर्भाने एक प्रकरण आलेलं आहे. आपल्या महाभारतामध्ये असेल, आपल्या रामायणामध्ये असेल, किल्ल्यांचे उल्लेख आलेले आहेत. म्हणजे किल्ला ही गोष्ट प्राचीन काळापासून त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. मग किल्ल्यांचं स्वरूप आजच्यासारखं नसेल मित्रांनो, किल्ल्याचं स्वरूप आजच्यासारखं प्राचीन काळात नसेल. त्या काळामध्ये प्रामुख्याने बांबूचा तट असणारे, काटेरी झाडांचे तट असणारे किल्ले अस्तित्वात होते. परंतु जसं जसं शस्त्रास्त्रामध्ये बदल होत गेले, नवीन नवीन अस्त्र त्या ठिकाणी उदयास आले, त्या अनुषंगानं किल्ल्यांचं बांधकाम, किल्ल्यांची जागा निवड आणि मग किल्ल्यांची एकूणच त्यांची निर्मिती ही त्या त्या कालखंडानुसार बदलत गेली आणि हळूहळू किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होत गेलेलं आहे. जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं जर झालं तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी मुसलमान राजवटी पूर्वीसुद्धा अनेक किल्ले अस्तित्वात होते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने वाकाटक, गुप्त आणि राष्ट्रकूट या राजवटींच्या काळामध्ये किल्ल्यांची निर्मिती मोठ्या संख्येने झाली. परंतु या काळामध्ये मित्रांनो किल्ल्यांना फारसं महत्त्व नव्हतं. किल्ले अस्तित्वात होते, वाकाटक, गुप्तांनी, राष्ट्रकूटांनी किल्ल्यांची निर्मिती केली, परंतु किल्ल्यांना फारसं महत्त्व नव्हतं. परंतु चालुक्य, शिलाहार आणि यादव या काळामध्ये अनेक किल्ले महाराष्ट्रात निर्माण झाले आणि या काळात मात्र किल्ल्यांना खूप खूप महत्त्व आलं. चालुक्य, शिलाहार, यादवांच्या काळामध्ये अनेक किल्ले, जर त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामधील देवगिरीचा किल्ला जो आहे, आपण त्याला दौलताबादचा किल्ला म्हणतो, तो किल्ला असेल, किंवा सेलबारी डोलबारी रांगेतील साल्हेर मुल्हेर किल्ला असेल, त्याचबरोबर त्र्यंबक डोंगर रांगेतील त्र्यंबकगड असेल, अजनेरी किल्ला असेल, किंवा अजिंठा डोंगर रांगेतील अंकाई टंकाई असेल, महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडे आपण गेलो कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा असेल, त्याचबरोबर पावनगड असेल, विशाळगड असेल, रांगणा किल्ला असेल, हे सर्व किल्ले मुसलमान सुलतानशाही महाराष्ट्रात येण्याच्या अगोदरचे किल्ले आहेत. म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील किल्ले आहेत. म्हणजे किल्ल्यांचा इतिहास पाहत असताना आपल्याला खूप जुन्या काळात जाऊन त्या ठिकाणी त्याचा विचार करावा लागतोय. आणि मग किल्ल्यांचं महत्त्व जर आपण पाहिलं तर प्राचीन काळामध्ये किल्ल्यांचं महत्त्व कमी होतं, परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रामुख्याने चालुक्य असेल, शिलाहार असेल, यादव असेल आणि नंतर बहामानी साम्राज्य. महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं की देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता आली, नंतर मोहम्मद तुगलकाची सत्ता आली आणि तुगलकाची सत्ता जाऊन पुढे प्रामुख्याने बहामानी राज्य स्थापन झालं. आणि मग बहामानी राज्य 192 वर्षे त्यांनी त्या ठिकाणी बहामानी राज्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागावर त्या ठिकाणी सत्ता गाजवली. परंतु 1490 मध्ये बहामानी राज्याचे त्या ठिकाणी मित्रांनो अंतर्गत कलहामुळे 5 तुकडे झाले आणि 5 शाह्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अहमदनगरची निजामशाही आहे, विजापूरची आदिलशाही आहे, त्यानंतर गोळकोंडेची कुतुबशाही आहे, बिदरची बिदरशाही आहे, वऱ्हाडची इमादशाही आहे. अशा 5 शाह्या निर्माण झाल्या आणि या 5 शाह्यांच्या काळात सुद्धा अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे. आणि हा शिव कालापूर्वाचा काल आहे. आणि या 5 शाह्यापैकी जर कुतुबशाह सोडला तर बाकी 4ही शाह्यांचं राज्य प्रामुख्याने हे महाराष्ट्रामध्ये होतं. महाराष्ट्राची वाटणी या प्रमुख 4 शाही राजघराण्यामध्ये झालेली होती. फक्त कुतुबशाहच्या राज्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्याचा पूर्वेकडचा थोडासा भाग होता, कारण गोदावरीच्या दक्षिणेकडचा भाग प्रामुख्याने गोळकोंड्याच्या कुतुबशाहकडे होता. आणि मग या काळात सुद्धा अनेक किल्ले निर्माण झाले. आणि मग खऱ्या अर्थानं
शिवकाळामध्ये किल्ल्यांना अत्यंत महत्त्व आलं गेलं आणि शिवकाळामध्ये हे किल्ले त्या ठिकाणी शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्याच्या कामात अत्यंत उपयुक्त पडलेले आहेत। मग किल्ल्याचं महत्त्व मध्ययुगीन कालखंडात किंवा शिवकालखंडात काय होतं, जर याची आपण माहिती पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल मित्रांनो, जर रामचंद्र अमात्यांचा आज्ञापत्र नावाचा हा जो ग्रंथ आहे, एक 40-50 पानांचा ग्रंथ आहे, पण खूप छान ग्रंथ आहे। तत्कालीन परिस्थितीचं अचूक किल्ल्यांचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। ते काय म्हणतायत आज्ञापत्रामध्ये, संपूर्ण सारते दुर्ग, राज्याचे संपूर्ण सारते दुर्ग। म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की जर राजाकडे किल्ला नसेल, दुर्ग नसेल आणि परकीय आक्रमण जर आलं, परकीय आक्रमण झालं तर राजसत्ता निष्प्रभ होते, राजसत्ता प्रभाहीन होते आणि मग त्या ठिकाणी राजसत्तेचा त्या ठिकाणी अंत होतो। म्हणून राजाने प्रथम किल्ला बांधावा आणि मग तो किल्ला नुसता बांधू नये, तो दुर्गम करावा आणि राजाने किल्ल्यावर त्या ठिकाणी वास करावा। म्हणजे पहा, रामचंद्र अमात्य काय सांगतायत की मध्ययुगीन कालखंडामध्ये शिवकालीन कालखंडामध्ये किल्ल्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व होतं। रामचंद्र अमात्य एवढंच सांगून थांबत नाहीत, ते सांगतात किल्ले म्हणजे काय, किल्ले म्हणजे राज्यलक्ष्मी म्हणतात ते किल्ल्यांना। किल्ले म्हणजे सैनिक, किल्ल्यांना सैन्य म्हणतायत। किल्ले म्हणजे वसतिस्थळ म्हणतायत किल्ल्यांना ते। किल्ले म्हणजे सुख निद्रागार म्हणताय, जर गाढ झोपायचं असेल तर तुम्हाला किल्ल्यावर झोपावं लागेल। मित्रांनो, आज आपण 21व्या शतकाच्या मध्ये मार्गक्रमण करत असताना आपले सैनिक त्या ठिकाणी आपलं रक्षण करतात म्हणून आपण शांत झोपू शकतो। सीमेवर खूप ताणतणाव असतो, परंतु जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये तोडीधाडी यायच्या आणि अक्षरशः जनतेची लूट केली जायची आणि या परिस्थितीमध्ये झोप सुद्धा त्या ठिकाणी माणसांना त्या काळात नीट सुखाची लागत नसे। म्हणून रामचंद्र अमात्याने किल्ल्यांना सुख निद्रागार म्हटलेलं आहे, सुखाने झोपण्याची जागा। एवढंच नाही तर रामचंद्र अमात्याने गडकोट म्हणजे प्राणरक्षक म्हटलंय। गडकोट म्हणजे काय, प्राणरक्षक। म्हणजे आपल्या प्राणाचे रक्षण करणारे कोण आहेत तर गडकोट आहेत। आणि म्हणून गडकोटांना अत्यंत असं महत्त्व त्या ठिकाणी मध्ययुगीन कालखंडामध्ये, शिवकालखंडामध्ये, नंतरच्या सुद्धा काही कालखंडामध्ये जवळजवळ 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत किल्ल्यांना महत्त्व होतं। ज्यावेळेस 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, नवीन शस्त्रास्त्र निर्माण झाली, लांब पल्ल्याच्या तोफा निर्माण झाल्या किंवा हवाई वाहतुकीची काही साधनं त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर निर्माण झाली आणि त्यानंतर किल्ल्यांचं महत्त्व कमी झालं। राजधान्या किल्ल्यावरून सपाटीला आल्या आणि फक्त अवघड प्रसंगी, बिकट प्रसंगीच किल्ल्याचा आश्रय घेणे, अशा स्वरूपाचं किल्ल्यांचं महत्त्व त्या ठिकाणी हळूहळू कमी होत गेलं। परंतु प्राचीन जर इतिहास, मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास आपण पाहिला तर किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी होतं मित्रांनो। त्यानंतर मग आपल्याला महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील किल्ल्यांचा आपल्याला ढोबळमानाने फक्त 4 प्रकार माहिती आहेत। कोणते 4 प्रकार तर गिरिदुर्ग आपल्याला माहिती आहे, वनदुर्ग माहिती आहे, जलदुर्ग माहिती आहे, भुईकोट माहिती आहे। परंतु याही पेक्षा वेगळे किल्ले या भारतभूमीमध्ये होते। अभिलाषी तार्थ चिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे। हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये सोमेश्वर देव निर्मित हा अभिलाषी तार्थ चिंतामणी नावाचा प्राचीन ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये किल्ल्यांचे 9 प्रकार सांगितलेले आहेत मित्रांनो। मग ते 9 प्रकार कोणते आहेत? जलदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, त्यानंतर आश्मदुर्ग आहे, त्यानंतर गिरिदुर्ग आहे, त्यानंतर दारुदुर्ग आहे, नरदुर्ग आहे, इष्टिकादुर्ग आहे, त्याचबरोबर मृतिकादुर्ग आहे। आता जलदुर्ग आपल्या सर्वांना माहिती आहे। जलदुर्ग सर्वांना माहिती आहे की नैसर्गिक पाण्याने वेढलेला, वेष्टीत असलेला किल्ला आपण त्याला जलदुर्ग म्हणतो। गिरिदुर्ग कशाला म्हणतो? दुर्गम पर्वताच्या शिखरावर पाण्याच्या साह्याने बांधलेल्या, पाण्याच्या आधाराने, म्हणजे पाण्याची मुबलकता त्या ठिकाणी असली पाहिजे, पाण्याशिवाय किल्ला त्या ठिकाणी होऊ शकत नाही। म्हणून पाण्याच्या मदतीने दुर्गमातल्या दुर्गम शिखरावर बांधलेला गड म्हणजे तो गिरिदुर्ग झाला। आश्मदुर्ग म्हणजे राष्ट्रकूट काळामध्ये, प्रामुख्याने चालुक्य काळामध्ये अशा प्रकारचे
खडक कोरून त्या ठिकाणी किल्ले तयार केलेले आहेत, पायऱ्या तयार केलेल्या आहेत, महादरवाजे तयार केलेले आहेत. याची रचना प्रामुख्याने राष्ट्रकूटांनी चालुक्य काळामध्ये प्रामुख्याने झालेली आहे. जर आपण त्र्यंबकगड पाहिला तर तो आश्म या दुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. वनदुर्ग आहे. वनदुर्ग म्हणजे काय, तर जंगलाने वेढलेला, काटेरी झाडी असतील, गाढ घनदाट झाडी असतील. आपला प्रतापगड हा एक प्रकारचा वनदुर्गच आहे मित्रांनो. त्यानंतर इष्टिका दुर्ग म्हणजे दगड, विटा आणि दगडांनी बांधलेला, म्हणजे जे भुईकोट किल्ले आहेत त्यांना आपण इष्टिका दुर्ग म्हणू शकतो. मृत्तिका दुर्ग म्हणजे मातीने, जुन्या काळामध्ये आपल्या गावामध्ये वाडे वगैरे असायचे, त्याला आमच्याकडे भेंडा हा शब्द वापरतात. मातीची वीट तयार करायची मोठी, भेंडा. तर त्या भेंड्याने बांधलेले असे प्राचीन काळातले किल्ले होते, त्याला मृत्तिका दुर्ग म्हटलं जायचं. त्यानंतर मरुदुर्ग होता. मरुदुर्ग म्हणजे काय, की ज्या प्रदेशामध्ये पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष आहे, परंतु पाण्याच्या उपलब्ध जागेच्या मदतीने बांधलेला किल्ला म्हणजे मरुदुर्ग. प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशामध्ये असे किल्ले मित्रांनो त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. त्याचबरोबर दारुदुर्ग. दारुदुर्ग म्हणजे काय, की प्राचीन काळात हा किल्ला अस्तित्वात असावा असं मला वाटतं. दारुदुर्ग म्हणजे लाकडी तटबंदी असणारा, बांबूंच्या साह्याने तटबंदी केलेला, काटेरी झाडांच्या साह्याने तटबंदी केलेला असा हा मरुदुर्ग. आणि शेवटचा 9वा आहे नरदुर्ग. नरदुर्ग म्हणजे काय, की शूर योद्ध्यांच्या शस्त्रास्त्रांच्या बळावर जो किल्ला लढवला जातो त्याला नरदुर्ग असं म्हटलं जातं. त्याला नरदुर्ग असं म्हटलं जातं. म्हणजे गडकिल्ल्यांचे अभिलाषी तार्थ चिंतामणी या ग्रंथामध्ये 9 प्रकार सांगितलेले आहेत. तसे आज आपण महाराष्ट्रात जर विचार केला तर 4 प्रकारचे किल्ले आपल्याकडे त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. मग आता शिवकाळ आणि किल्ले यांचा काय सहसंबंध आहे याविषयी आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. चौधरी सोमा, त्याचबरोबर कारभारी बाबर सर लाईव्ह आलेले आहेत. या सर्वांचं मी धन्यवाद मानतो. त्याचबरोबर शिवकाळ आणि किल्ल्यांचा सहसंबंध कसा राहिलेला आहे मित्रांनो, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं ते फक्त गडकोटांच्या बळावर, फक्त गडकिल्ल्यांच्या बळावर. शिवरायांना गडपती म्हटलं जातं. गडपती म्हटलं जातं. जगामध्ये असा एकही सम्राट नाही, छत्रपती नाही की ज्यांना गडपती म्हटलं जातं. याचं कारणच असं आहे मित्रांनो, की शिवरायांचा जन्म किल्ल्यावरचा, शिवरायांचं संपूर्ण आयुष्य किल्ल्यावर गेलं. अनेक लढाया त्यांना किल्ल्यावरून त्यांनी आयोजित केल्या. एवढंच नाही तर त्यांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा किल्ल्यावर झाला. छत्रपतींनी त्यांची चिरनिद्रा सुद्धा रायगड किल्ल्यावर घेतली आणि त्यांची पवित्र समाधी सुद्धा रायगड किल्ल्यावर आहे. म्हणजे किल्ल्यांचा आणि शिवरायांचा अनन्यसाधारण संबंध आहे. शिवरायांचं स्वराज्य किल्ल्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कारण हे जर गडकोट नसते तर मुठभर सैन्यानिशी, लाखो सैन्यांशी त्या ठिकाणी 2 हात करणं छत्रपतींना शक्य झालं नसतं. जरी गनिमी काव्याची पद्धत त्या ठिकाणी शिवरायांनी अवलंबली असली तरी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गडकोटांच्या मदतीनेच शिवरायांनी त्या ठिकाणी स्वराज्य उभं केलं. मग हे संपूर्ण सगळेच किल्ले शिवरायांनी बांधले का? नाही, असं पण नाही. महाराष्ट्रामध्ये शिवकाळात किती किल्ले अस्तित्वात होते याविषयी अनेक मतांतर आहेत. जर दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचं महाराष्ट्रातील गडकिल्ले पुस्तक पाहिलं तर मित्रांनो 391 किल्ल्यांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. 391 किल्ल्यांची माहिती त्यामध्ये आहे. कृष्णाजी अनंत सभासद यांची जी सभासद बखर आहे त्यामध्ये 240 किल्ल्यांची माहिती दिलेली आहे शिवकाळातल्या. त्यानंतर चिटणीस बखरीमध्ये 317 किल्ल्यांची माहिती दिलेली आहे आणि चित्रगुप्त बखरीमध्ये 371 किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. आणि इतरही अनेक तत्कालीन साधनामध्ये याच पद्धतीने 360, 365 अशाच रेंजमध्ये किल्ल्यांची संख्या दिलेली आहे. आणि मग आपल्याला ढोबळमानाने असं म्हणता येईल की शिवकाळामध्ये साधारणतः 360, 350च्या आसपास किल्ले असावेत. मग हे सर्वच किल्ले शिवरायांनी बांधलेले नव्हते. बरेचसे किल्ले त्यांच्या अगोदर अस्तित्वात होते, शिवकालापूर्वी अस्तित्वात होते, मुसलमान कालावधीच्या अगोदर अस्तित्वात होते. पार चालुक्य, शिलाहार, यादवांच्या काळापासून किंवा राष्ट्रकूटांच्या काळापासूनचे, वाकाटांच्या, कदबांच्या काळापासून जे काही किल्ले अस्तित्वात होते, परंतु हे किल्ले शिवरायांनी जिंकून घेतले. कारण किल्ल्यांचं महत्त्व शिवरायांनी ओळखलं होतं मित्रांनो, आणि म्हणून जिंकून घेतले. आणि यात बरेचसे किल्ले शिवरायांनी बांधलेही. जलदुर्गांचा जर विचार केला तर तुम्हाला आम्हा सर्वांचा लाडका सिंधुदुर्ग छत्रपतींनीच बांधला. दंडराजापुरीचा जो जंजिरा किल्ला आहे त्याला शिव देण्यासाठी त्यांनी मुरुडच्या भर समुद्रामध्ये पद्मदुर्ग बांधला. एवढंच नाही
खांदेरी बेटावर सुद्धा इंग्रजांनी आणि यांनी सिद्धीने एवढा विरोध केला तरी त्यांनी जबरदस्त खांदेरी किल्ला बांधलेला आहे. अलिबागचा किल्ला त्यांनी बांधलेला आहे. त्याचबरोबर विजयदुर्ग नावाचा एक जबरदस्त रत्नागिरी जिल्ह्यातला जलदुर्ग शिवरायांनी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवर असणारा जलदुर्ग शिवरायांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे. जर आपण गिरिदुर्गांचा विचार केला तर छत्रपतींनी अनेक गिरिदुर्ग बांधलेले आहेत. त्यामध्ये आम्हा सर्वांचा लाडका प्रतापगड हा सुद्धा शिवरायांनीच मोरोपंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बांधलेला आहे. प्रणालगड बांधलेला आहे. त्याचबरोबर प्रचितगड बांधलेला आहे. मंडणगड बांधलेला आहे. अनेक किल्ल्यांची शृंखला शिवरायांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे. मग ही शृंखला करत असताना शिवरायांनी नुसते किल्ले बांधले नाहीत तर किल्ल्यांचं व्यवस्थापन सुद्धा अत्यंत दर्जेदार पद्धतीने त्या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत दर्जेदार पद्धतीने केलेलं आहे. मग हे व्यवस्थापन करत असताना 1761 मध्ये मराठ्यांच्या इतिहासाचे जे खंड आहेत त्या 22व्या खंडामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. 1761 मध्ये शिवरायांनी तत्काळामध्ये पहा म्हणजे 350 वर्षापूर्वी किल्ल्यांच्या बांधकामासाठी 1,75,000 होणांची तरतूद करून ठेवली होती. त्याचबरोबर किल्ल्यावरील साहित्य खरेदीसाठी 1,25,000 होणांची त्या ठिकाणी तरतूद करून ठेवलेली होती. मग पहा मित्रांनो की आणि ही तरतूद केलेली होती म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी. जर अचानक स्वराज्यावर काही संकट आलं तर त्यावेळेस किल्ले मजबूत करण्यासाठी किंवा किल्ल्यांच्या मजबूतीसाठी किंवा किल्ल्यावर लागणाऱ्या तोफा किंवा इतर जे साहित्य असेल या साहित्यासाठी केलेली होती. मग यावरून शिवरायांचं गडकिल्ल्यावर किती बारीक लक्ष होतं हे आपल्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जर विचार केला की आज आपण पाहतो शिवपूर्व काला अगोदर त्या ठिकाणी वतनं जहागिरी हे देण्याच्या पद्धती होत्या. शिवरायांनी हे सगळं बंद केलं होतं मित्रांनो. अतिशय चांगल्या पद्धतीचा रोख पगार देण्याची पद्धत जी आज आपल्याकडे अस्तित्वात आहे ती चालू केली होती. जे किल्ल्याचे किल्लेदार असतील किंवा किल्ल्यावरील जी यंत्रणा असेल इतर त्या यंत्रणेला रोख पगार दिला जायचा मित्रांनो. विशेष जर शौर्यात गाजवलं तर मग त्याला त्या ठिकाणी इतर काही भेटी किंवा मानाचे काही पदव्या किंवा काही होन किंवा शिवराई स्वरूपात त्या ठिकाणी त्यांना भेट दिली जायची. परंतु गावं आणि वतनं कधी भेट दिली नाही. म्हणून शिवरायांनी अशा प्रकारचे नियोजन केल्यामुळे त्यांच्याकडे अनेक नरद वीर त्या ठिकाणी निर्माण झाले. जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी हा ध्यास घेऊनच त्या ठिकाणी शिवरायांचे सर्व पाठीराखे सवंगडी त्या ठिकाणी शिवरायांबरोबर राहायचे आणि म्हणूनच हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे मित्रांनो. जर फिंद फितुरी केली तर या फितुरीला शिवरायांकडे अजिबात माफी नव्हती. स्वतःच्या मेहुण्याला सुद्धा त्यांनी माफी दिली नाही तर इतरांची काय दिशा. जर कोणी फिंद फितुरी केली तर त्या ठिकाणी शिवराय त्याचा चौरंग करायचे. चौरंग करणे म्हणजे हातपाय तोडायचे, त्याला जिवंत ठेवायचे. त्यामुळे इतरांना त्याची दहशत बसायची की जर आपण फितुरी केली, शत्रूला आपण जर सामील झालो तर आपली ही हालत होऊ शकते. बऱ्याच फितुरांना त्यांनी काळकोठडीत टाकलेला आहे. बऱ्याच फितुरांना त्यांनी त्या ठिकाणी तोफेच्या तोंडी दिलेला आहे. आणि बऱ्याच फितुरांना ज्यावेळी रायगड आपली राजधानी सजली तर टकमक नावाचं टोक आहे त्या टोकावरून हजारो फूट खाली पोत्यात बांधून त्या ठिकाणी फिंद फितुरी करणाऱ्या आपल्या इतर देशाला टाकून दिलं जायचं. म्हणजे शिवरायांनी गडकिल्ल्यांचं व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट प्रकारे केलेलं होतं. खूप सुंदर प्रकारे शिवरायांनी गडकिल्ल्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं होतं. मग गडकिल्ल्याचं व्यवस्थापन करत असताना गडकिल्ल्यावर कोणकोणते अधिकारी असू शकतात तर गडकिल्ल्यावर प्रामुख्याने 3 महत्त्वाचे अधिकारी होते. तसे 4 अधिकारी असायचे परंतु 3 महत्त्वाचे. मराठा किल्लेदार असायचा, मराठा जातीचा माणूस त्या ठिकाणी किल्लेदार असायचा. त्यानंतर सबनीस नावाचा एक अधिकारी होता, तो ब्राह्मण जातीचा असायचा. आणि कारखानीस नावाचा एक अधिकारी असायचा, तो प्रभू जातीचा असायचा. आणि एक 4था अधिकारी तट सरनोबत नावाचा एक अधिकारी असायचा. मग किल्लेदाराचं काम काय असायचं. किल्लेदार म्हणजे आजचा जसा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी किंवा तालुक्याचा तहसीलदार, पूर्ण दंडाधिकारी, महसुली पावर, तशा प्रकारची ताकद असणारा अधिकारी किल्ल्याचा म्हणजे किल्लेदार होता. किल्ला आणि त्या परिसरातील गावावर त्याचं संपूर्ण अधिकार असे. मग किल्लेदाराचं काम काय असतं. किल्ल्याचं संरक्षण करणे. संरक्षण करणे त्याचबरोबर नुसतं संरक्षण करणे नाही तर किल्ल्याची देखभाल करणे, राजांच्या आज्ञा पाळणे, त्याचबरोबर परदेशी व्यवहार पाहणे, त्याचबरोबर आपल्या हाताखालील सबनीस, कारखानीस, तट सरनोबत यांना आज्ञा देणे,
त्यानंतर सबनीसाचं काम काय होतं? सबनीस हा ब्राह्मण जातीचा माणूस असायचा. सबनीसाचं काम काय होतं? तर सबनीसाचं महत्त्वाचं काम असं होतं की तो जमा खर्च पाहणे, किल्ल्यावरील जमा खर्च, त्याचबरोबर किल्ल्यावरील आणि किल्ल्याच्या परिसरातील जी गावं आहेत त्या लोकांकडून महसूल जमा करणं आणि तो राजाच्या खजिन्यात जमा करणं, हे काम सबनीसाचं असायचं. त्याचबरोबर कारखानीसाचं काय काम असायचं? कारखानीसाचं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम असायचं की गडावर राहणारे जे लोक आहेत त्यांना ज्या चीज वस्तू लागतात, त्यांना जे धान्य लागतं ते पुरवणं. त्याचबरोबर गडावर असणारा दारुगोळा हा कारखानीच्या अखत्यारीत असायचा. तो व्यवस्थित दारू कोठारामध्ये व्यवस्थित ठेवून देणं, त्याची निगा राखणं, त्याला व्यवस्थित मेणाचे लेप लावणं, शेणाचे लेप लावणं. त्याचबरोबर गडकिल्ल्यावर ज्या इमारती आहेत, तट असेल, राणीवासा असेल, कचेरी असेल, दिवाणखाना असेल किंवा गडदेवता असेल, यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी या कारखानीसला करावं लागायचं. आणि चौथा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे तट सरनोबत. तट सरनोबताचं काम काय असायचं की तटावर गस्तीसाठी सैनिक नेमणे आणि त्यांची देखरेख तट सरनोबताने करणे. म्हणजे रात्रीच्या वेळेस मोठ्या संख्येने तटावर पलिते किंवा मशाली घेऊन तत्कालात गस्त केली जायची आणि कुठल्या बाजूनी शत्रू येतो की काय याची चाहूल घेतली जायची. आणि रात्रीच्या वेळेस प्रामुख्याने प्राचीन मध्ययुगीन कालखंडामध्ये युद्ध हे दिवसा कधी झालीच नाहीत. प्रामुख्याने रात्रीचाच किल्ल्यावर हल्ला व्हायचा आणि बेसावध असताना किल्ल्यावर प्रवेश मिळून लंगडतोड करायची आणि किल्ला ताब्यात घ्यायचा. अशा प्रकारची युद्धनीती त्या काळात होती. म्हणून तट सरनोबतच सुद्धा महत्त्वाचं काम होतं की किल्ला जागता ठेवायचा, रात्रीचा पहारा तटावर फिरून त्याच्या सैनिकांनी द्यायचा. हे झालं किल्ल्याच्या वरती. परंतु शिवकाळामध्ये किल्ल्यांच्या खाली सुद्धा काही चौक्या शिवरायांनी उभारलेल्या होत्या. चौकी म्हणजे काय? छोटीशी एक पोस्ट असेल, जशी आपण आउटपोस्ट म्हणतो पोलिसांची, तशी एक छोटीशी पोस्ट असेल की जी लपून छपून त्या ठिकाणी चालवली जायची. आणि त्यामध्ये भिल्ल असेल, ठाकर असतील, महादेव कुळी असतील, कातकरी असतील, बेरड असेल, अशा धाडसी आदिवासी समाजातील लोक त्यामध्ये असायचे. आणि रात्रीच्या वेळी जर शत्रुपक्षाचा कोणी सैनिक त्या ठिकाणी आलाच तर त्याला कापून काढणे आणि सांकेतिक खुणाने किल्ल्याला किंवा किल्लेदाराला किंवा तट सरनोबताला सावध करणे, अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी या चौक्याचे लोक सुद्धा त्या ठिकाणी करत असत. मग किल्ल्यावर अनेक वास्तूसुद्धा त्या ठिकाणी असतात. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर किल्ल्याचे दरवाजे, किल्ल्याची तटबंदी, किल्ल्याची माची, राणीवसा, राजवाडा, सदर म्हणजे काय? कचेरी. आपण त्याला कचेरी म्हणतो, आपण आज कार्यालय म्हणतो, परंतु त्या काळामध्ये सदर म्हटलं जायचं. फारसी शब्द सदर. कचेरी म्हणजे किल्ल्याचा कारभार. किल्लेदार त्या ठिकाणी बसून आजूबाजूच्या गावाचे त्या ठिकाणी भांडण तंटा असेल किंवा इतर काही तंटाबखेडे असतील त्याचा न्यायनिवाडा करणे वगैरे अशा स्वरूपाची कामं त्या कचेरीतून त्या ठिकाणी केली जायची. त्याचबरोबर किल्ल्यावर 18 कारखाने आणि 12 महाल सुद्धा असत. परंतु सर्वच किल्ल्यावर अशा प्रकारचे 18 कारखाने किंवा 12 महाल नव्हते. परंतु जे किल्ले मोठे आहेत, जे किल्ले आकाराने मोठे आहेत, नंतर लष्कराच्या दृष्टीने सोयीचे आहेत, शत्रू नजर ठेवण्याच्या दृष्टीने आणि दुर्गम आहेत, अशा किल्ल्यावर 18 कारखाने आणि 12 महाल असायचे. 18 कारखाने म्हणजे काय? वेगवेगळे विभाग. स्वराज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग होते. जसं आज आपण पाहतो महाराष्ट्र सरकार जर घेतलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये शिक्षण खातं आहे, पोलीस खातं आहे, महसूल खातं आहे, आरोग्य खातं आहे, समाज कल्याण खातं आहे, वन खातं आहे, असे अनेक खाती आहेत. मग याचप्रमाणे स्वराज्यात सुद्धा अनेक खाती होती. आणि मग त्याचं छोटं छोटं कार्यालय म्हणजेच तो कारखाना. मग कारखाना म्हणजे जवाहीरखाना असायचा, आबादारखाना असायचा, अंबारखाना असायचा, पीलखाना असायचा, शहारतेखाना असायचा, दप्तरखाना असायचा. असे अनेक खाने म्हणजे विभाग. असे 18 कारखाने. कारखाने म्हणजे काय? कारखाने नव्हते, आजच्यासारखे कारखाने नाहीत, परंतु विभाग. आणि 12 महाल सुद्धा त्याचे उपविभाग म्हणून आपण त्यांना म्हणतो. तर अशा प्रकारे गडकिल्ल्यांची रचना प्राचीन काळामध्ये होती. आणि मग आज जर आपण पाहिलं, आजचा आपला विषयच असा आहे की गडकिल्ले आणि आपण. मी आत्तापर्यंत जे बोललोय ते शिवकालातील किल्ले किंवा त्या अगोदरचे किल्ले, गडकिल्ल्यांची पार्श्वभूमी याविषयी माहिती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. या ठिकाणी हा विषय मित्रांनो एका विषयात संपण्यासारखा नाही, परंतु आपल्याला 1 तासामध्ये किंवा 45-50 मिनिटांमध्ये हा विषय आपल्याला संपवायचा आहे. मग गडकिल्ले आणि आपण, आपलं काय नातं आहे? महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि आपण आपलं काय नातं आहे? मित्रांनो, अत्यंत जवळकीचं नातं आहे. अत्यंत जवळकीचं नातं आहे.
गडकिल्ल्यांनी आपल्याला खूप काही दिले मित्रांनो. आपल्या अंगणातील तुळस, आपल्या प्रत्येक गावातील मंदिराचा कळस या गडकिल्ल्यांमुळे शाबूत आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा, या गडकिल्ल्यांमुळे शाबूत आहे. या महाराष्ट्राची संस्कृती या गडकिल्ल्यांमुळे शाबूत आहे. या महाराष्ट्रातला वारकरी, या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस या गडकिल्ल्यांमुळे त्या ठिकाणी सुरक्षित राहिला. आपल्या आया बहिणींची आबरू गडकिल्ल्यांमुळे शाबूत राहिली. आणि म्हणून शिवविचारांचा झेंडा घेऊन आज हे गडकिल्ले त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला बोलवत आहेत. अरे महाराष्ट्रातील युवकांनो, या हा महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास अभ्यासा. आणि म्हणून माझी या महाराष्ट्रातील तमाम युवकांना, महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील तमाम युवकांना त्या ठिकाणी मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण किमान वर्षातून 1-2 किल्ल्यांना तरी भेटी द्या. मी म्हणणार नाही तुम्ही आठवड्यात, महिन्यात द्या, परंतु किमान वर्षातून 1-2 किल्ल्यांना तरी भेटी द्या. मित्रांनो, आठवा, आपलं आणि गडकिल्ल्याचं नातं आपण बोलतोय. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 360 किल्ले आहेत. किती किल्ल्यांची माहिती आपल्याला आहे? चांगला शिकलेला माणूस सुद्धा 25 किल्ल्यांच्या पुढे किल्ल्यांची नावं सांगू शकत नाही. मग हे आपलं दुर्दैव नाही का? गडकिल्ले आपली धारातीर्थी आहेत, आपली संस्काराची विद्यापीठे आहेत. गडकिल्ले आपली प्रेरणा स्रोत आहेत. गडकिल्ले आपली प्रेरणा स्रोत आहेत. प्रेरणा घ्यायची आपल्याला, हे आपल्याला कळत नाही पण इंग्रजांना कळलं मित्रांनो. 1860 मध्ये इंग्रजांनी फतवा काढला आणि फतवा काढून गडकोटा उद्ध्वस्ताच्या मोहिमा राबवलेल्या आहेत 1860 मध्ये. बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये प्रामुख्याने 1860 मध्ये त्यांनी फतवा काढला, गडकिल्ल्यांच्या पायऱ्या तोडून टाका. का बरं पायऱ्या तोडायच्या? कारण या गडकिल्ल्यावर महाराष्ट्रातील युवक जातील, त्या ठिकाणी प्रेरणा घेतील, शिवचरित्रांचा त्या ठिकाणी जागर करतील आणि प्रेरणा घेऊन पुन्हा आपल्या विरुद्ध लढतील. म्हणून हे इंग्रजांना कळलं की गडकिल्ले प्रेरणा स्रोत आहेत आणि म्हणून त्यांनी अनेक किल्ल्यांच्या पायऱ्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत. आपला लिंगाणा असेल, आपला त्या ठिकाणी भैरवगड असेल मोरोसीचा, आठवा तुम्ही, याच्या पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत. का पायऱ्या उद्ध्वस्त केल्या? की महाराष्ट्रातील युवक या ठिकाणी जाऊन प्रेरणा घेईल आणि प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी तो पुन्हा आपल्याला आडकाठी आणेल. म्हणून गडकिल्ले हे आपले प्रेरणा स्रोत आहेत. धगधगते जाज्वल्य इतिहास जागवणारी ते कुंड आहेत. संस्काराची ती विद्यापीठ आहेत मित्रांनो. आणि म्हणून किमान आपण गडकिल्ल्यांच्या भेटीचं आयोजन आपण केलं पाहिजे. वर्षातून किमान 1-2 किल्ल्यांना तरी भेटी द्या. एक सरळ साधी गोष्ट सांगतो की गडकिल्ल्यांनी आपल्याला काय दिलं. जर हे गडकिल्ले नसते तर आपलं स्वराज्य शिवरायांचं उभं राहिलं नसतं. आणि तुम्ही आम्ही सुद्धा आज या महाराष्ट्राचा जो एक सांस्कृतिक ठेवा आहे, जो प्राचीन काळापासून आलेला आहे, तो शिवरायांच्या शिवशाहीमुळे शाबूत राहिला आणि शिवशाही गडकिल्ल्यांमुळे शाबूत राहिली. मित्रांनो, कल्पना करा, 1490 मध्ये बहामनी राज्याचं विघटन झालं, 5 शाह्या निर्माण झाल्या. त्यातील 187 वर्ष चालणारी आदिलशाही, 187 वर्ष आदिलशाही चालली. ती औरंगजेबाने ज्या वेळेस 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी निधन झालं, त्यानंतर दक्षिणेतील स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेब जवळजवळ 2.5 लाख फौज आणि लाखोचा खजिना घेऊन त्या ठिकाणी तो दक्षिणेत आला, महाराष्ट्रात आला आणि त्या ठिकाणी स्वराज्य बुडवण्याचं स्वप्न घेऊन आला. आणि 187 वर्षांची आदिलशाही त्याने 1.5 वर्षात बुडवली. 187 वर्षांची आदिलशाही कल्पना करा, 1.5 वर्षात बुडवली. त्याचबरोबर 182 वर्षाची कुतुबशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, ती सुद्धा एका वर्षामध्ये औरंगजेबाने जिंकून घेतली. परंतु आपल्या स्वराज्याचं किती आयुष्य होतं त्यावेळेस? 30-35 वर्षाचं तुम्हा आमच्या स्वराज्याचं, शिवरायांच्या स्वराज्याचं आयुष्य. परंतु त्याला त्या स्वराज्याचा घास घेता आला नाही मित्रांनो. याचं एकमेव कारण म्हणजे या माझ्या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर असलेल्या शेकडो गडकोटांनी आपल्या छातीचा कोट करून या स्वराज्याचं रक्षण केलं मित्रांनो. 2.5 लाखापेक्षा जास्त फौज, बलाढ्य सगळं काही, बलाढ्य सम्राट आणि अलोट खजिना घेऊन त्या ठिकाणी आला. 27 वर्ष या महाराष्ट्रात राहिला मित्रांनो औरंगजेब. 27 वर्ष महाराष्ट्रातल्या या गडकोटांनी त्याला झुंजवत ठेवलं. हो, नाशिक जिल्ह्यातला एक छोटासा किल्ला आहे, रामशेज नावाचा किल्ला आहे बघा, रामशेज नावाचा. 4 वर्ष लढला, 4 वर्ष औरंगजेब. 3 सेनानायक पाठवले त्याने, प्रत्येकाला मागं बोलून घ्यायचा. 1-1.5 वर्ष आले की या मागं कुठेतरी लांब पाठवून द्यायचा. आणि 40,000 सैन्याचा खडा पहारा त्या रामशेज भोवती होता. रामशेजवर किती सैनिक होते? 1000-1200 सैनिक. हो,
परंतु या रामशेषने दाखवून दिलं, अरे एक एक किल्ला आम्ही 10-10 वर्ष लढू शकतो. तू काय आमच्या शिवरायांचं स्वराज्य जिंकण्यासाठी आलेला आहे? तू काय आमच्या स्वराज्याचं घास घेण्यासाठी आलेला आहे? औरंगजेबाने शहाजीराजांना पाहिलं, औरंगजेबाने शिवरायांना पाहिलं, औरंगजेबाने संभाजीराजांना पाहिलं, औरंगजेबाने शाहू महाराजांना पाहिलं. 4 पिढ्या पाहिल्या, परंतु 30-35 वर्षाचं स्वराज्य त्या ठिकाणी औरंगजेबाला गिळंकृत करता आलं नाही. यव्वाना या गडकिल्ल्यांनी औरंगजेबाला याच मातीत गाडलं. 1707 मध्ये अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याची कबर त्या ठिकाणी औरंगाबादला बांधण्यात आली. हे सगळं घडलं मित्रांनो किल्ल्यांमुळं. म्हणून किल्ले आणि आपण अत्यंत आपला जवळचा संबंध आहे. मग आज या किल्ल्यांची अवस्था काय आहे जर आपण पाहिलं तर आज गड संवर्धन करणं फार काळाची गरज आहे मित्रांनो. आज अनेक किल्ल्यांचे तट कोसळलेले आहेत, अनेक तटाबुर्जावर मोठमोठी झाडं उगवलेली आहेत, किल्ल्यामध्ये झाडोरा झालेला आहे, किल्ल्यामधील अनेक इमारतींचे ढिगारे होत आहेत. एवढंच का काय की आपल्यातीलही काही अतिउत्साही तरुण राहिलेल्या दुर्गावशेषावर ऑइल पेननी आपल्या प्रेयसीचं नाव त्या ठिकाणी कोरतायत. हे अत्यंत दुर्दैव आहे मित्रांनो. इंग्रजांनी केलेला उध्वंस कमी आहे की काय म्हणून आपली काही अतिउत्साही पिढी सुद्धा गड किल्ल्यांचं विद्रुपीकरण करतायत. माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो, अनेक स्वयंसेवी संस्था त्या ठिकाणी दुर्ग संवर्धनाचं काम करतायत, त्यांना मदत करा. शिवदुर्ग प्रतिष्ठान आहे, सह्याद्री प्रतिष्ठान आहे, शिवसह्याद्री प्रतिष्ठान आहे, रायगड परिवार आहे, त्याचबरोबर साताऱ्यामधील शिववंदनेश्वर प्रतिष्ठान आहे, अहमदनगरमधील शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान आहे, जीवाशी ट्रेकर्स आहे, जुन्नरचं शिवाजी ट्रेल आहे. अशा अनेक संस्था आहेत, आपापल्या परीनं शासनाचा 1 रुपया न घेता या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचं काम करतायत. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की किमान आपल्याला किल्ल्याचं दुर्ग संवर्धन नाही करता आलं तरी चालेल, परंतु दुर्गाचं विद्रुपीकरण करू नका. दुर्गांना जपावं, ती आपली धारातीर्थ्य आहेत, आपल्या शूरवीरांच्या रक्तानं ती माखलेली आहेत. या किल्ल्यांनी छातीचा कोट करून त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांना राखलेला आहे. आपली महाराष्ट्र संस्कृती त्या ठिकाणी त्यांनी जपलेली आहे. म्हणून या किल्ल्यांना त्या ठिकाणी आपण जपलं पाहिजे मित्रांनो, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. गड संवर्धन ही फार काळाची गरज निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी तर असं घडायला लागलेलं आहे की तटाचे दगड कोसळले की ते चौकोनी चिऱ्याचे दगड स्वतःच्या घरासाठी वट्यासाठी सुद्धा लोकांनी नेलेत. कोकणात तर आम्ही ट्रेकिंगला जाताना काही किल्ल्यावर परवानगी घेऊन किल्ल्यात जावी लागली. अरे छत्रपतींनी 360 किल्ले स्वराज्यामध्ये होते, एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही आणि आज तुम्ही छत्रपतींच्या किल्ल्यांवर आंब्याची शेती करू लागले. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामधून अनेक संस्थांनी आवाज उठवलेला आहे, अनेक संस्था कोर्टात पण त्या संदर्भाने गेलेल्या आहेत. आमचे दुर्गमित्र संदीप तापकीर लोकमतमधून त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवलेला होता. एक लोकमतमध्ये ती गडकिल्ले वाचवा ही मालिका चालवली होती आणि मग कुठेतरी सरकारला जाग येऊन त्या घटना घडल्या आणि मग तो किल्ला पुन्हा त्या ठिकाणी राज्य सरकारच्या ताब्यात आलेला आहे. म्हणून गड संवर्धन करणं ही सुद्धा काळाची गरज आहे मित्रांनो. मग किल्ला कसा पाहावा याचं सुद्धा एक शास्त्र आहे. आज मोठ्या संख्येने लोक ट्रेकिंगला जात आहेत, ही चांगली बाब आहे. आपण ट्रेकिंगला गेलं पाहिजे, गड किल्ल्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, परंतु त्याचं नियोजन असलं पाहिजे. आज अतिउत्साही कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात मोठ्या संख्येनं ग्रुप घेऊन जातात आणि मग आपण पाहतो, बातम्या वाचतो की त्या ठिकाणी हरिश्चंद्रगडावर एक चमू चुकला किंवा एखाद्या किल्ल्यावरून, आत्ताच आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे एक नाशिकच्या एका किल्ल्यावरून एक महिन्यापूर्वीच एक भगिनी आमची ध्वज फडकवत असताना अतिउत्साहाच्या नादामध्ये तोल गेला आणि 1000 फूट दरीत कोसळून त्या ठिकाणी त्यांचा अंत झालेला आहे. म्हणून किल्ले पाहण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे मित्रांनो. किल्ले पाहत असताना तुम्ही नेटवरची माहिती तर अवश्य घ्या, परंतु किल्ल्याकडे जात असताना आधी आपण पूर्वनियोजन केलं पाहिजे. किल्ल्याच्या उत्तरेला कोणतं गाव आहे, दक्षिणेला कोणतं गाव आहे, पूर्वेला कोणतं गाव आहे, पश्चिमेला कोणती वाडी आहे, गडघेऱ्यामध्ये कोणत्या नद्या आहेत, कोणत्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये हा किल्ला आहे. त्याचबरोबर या किल्ल्याच्या भोवती जवळचं मोठं शहर कोणतं आहे की जर आपल्याकडे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपल्याला त्याची गरज पडते. कारण आमच्या जीवाची ट्रेकर बरोबर आम्ही नाशिकला गेल्यानंतर मोहनदर किल्ल्यावर असाच आग्या मोहळ्याच्या माशांनी त्या ठिकाणी आमच्या मित्रावर हल्ला केला होता आणि प्रचंड त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. परंतु जीवाची ट्रेकरचे फाउंडर डॉक्टर उमेश निंबाळकर आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, अनेक डॉक्टर्स त्यामध्ये आहेत, डॉक्टर मगर होते, डॉक्टर नवनीत जोशी होते, अनेक डॉक्टर्स त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मॅनेजमेंट डिझॉर्ट अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते हाताळलं
या अशा प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की किल्ल्यावर जात असताना नियोजन करा. जुन्या काळामध्ये पुस्तकं उपलब्ध नव्हते हो. फक्त हरीश कपाडे यांचं ट्रेक ऑफ सह्याद्री नावाचं पुस्तक होतं. पण आज महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्यावर साहित्य संमेलन भरतायत गडकिल्ल्यांच्या साहित्याविषयी मित्रांनो. मग त्यामध्ये गोनी दांडेकर असतील यांची अनेक पुस्तकं आहेत. आ जोगळेकर असतील त्यांची अनेक पुस्तकं आहेत. सह्याद्री नावाचं त्यांचं अत्यंत सुंदर असं पुस्तक आहे. शरा देवळेंचं पुस्तक आहे. पंडित महादेव शास्त्री आहेत. त्याचबरोबर दुर्ग महर्षी प्रमोदजी मांडे यांचा एक मोठा ग्रंथ आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले. 391 गडकिल्ल्यांची चांगली माहिती आहे. आप्पा परबांची अत्यंत सुंदर अशी अत्यंत छान माहिती असणारी अनेक पुस्तकं आप्पा परबांनी लिहिलेली आहेत. जुन्या काळातील जुन्या पिढीतील चिंतामणराव गोगटे यांची पुस्तकं आहेत. नवीन पिढीत जर आपण आलो तर आनंद पाळंदे सरांची खूप चांगली पुस्तक आहे. दुर्गवास्तू नावाचं पुस्तक आहे. नंतर दुर्गांच्या घेऱ्यातून नावाचं पुस्तक आहे त्यांचं. त्याचबरोबर डोंगर यात्रा नावाचं त्यांचं आनंद पाळंदे सरांचं पुस्तक आहे. आणि ही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत हो. अलीकडच्या काळातील भगवानराव चिले सर अनेक अपरिचित गड अनेक अशी सुंदर सुंदर पुस्तकं गडकिल्ल्यावर त्यांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळातील डॉक्टर सचिन जोशी असतील किंवा आमच्या पुण्याचे संदीप तापकीर सर असतील यांनी खूप छान साहित्य त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. खूप छान दुर्गांच्या माहिती देणारं खूप छान साहित्य. हे साहित्य वाचा आणि मग गडकिल्ल्यांच्या मोहिमा आखा. गडकिल्ल्यांची मोहिमा आखताना आपल्याला काय पाहिजंय? उगाचच त्या ठिकाणी जायचं नुसतं कुठंतरी फोटो सेशन करायचं म्हणून करू नका. गडकिल्ल्यावर जात असताना आपल्याला दुर्गावशेष पाहता आले पाहिजेत. मग दुर्गावशेषमध्ये काय आहे? महाद्वार आहे ते कोणत्या बांधणीचं आहे? गोमुखी आहे का राष्ट्रकूट बांधणीचं आहे की त्या ठिकाणी चालुक्य बांधणीचं आहे? हे आपल्याला जर आपण गडकिल्ल्यांचं साहित्य वाचलं तर हे आपल्याला कळणार आहे मित्रांनो. गडकिल्ल्यांचं साहित्य वाचलं तर हे आपल्याला करणार आहे. त्याचबरोबर गडकिल्ल्यावरील अनेक गडदेवता असतात. प्रामुख्याने गणेश असतात, हनुमानजी असतात आणि त्या ठिकाणच्या गडदेव मातृदेवता असतात म्हणजे देवी असतात. तर याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे गडकिल्ले पाहत असताना. एवढंच नाही तर त्या ठिकाणी जलसाठे कसे आहेत? काही ठिकाणी तलाव आहेत, काही ठिकाणी खोदलेल्या टाक्या आहेत, काही ठिकाणी अंधारबाव आहेत, काही ठिकाणी जमिनीच्या खाली असणाऱ्या पायऱ्यांच्या असणाऱ्या विहिरी आहेत. त्याला बारव म्हणतो आपण. जर आपण पन्हाळगडावर गेला असेल तर अंधारबाव तुमच्या लक्षात येईल. काही ठिकाणी नद्यांचा प्रवाह त्या ठिकाणी नळदुर्ग नावाचा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किल्ला आहे. नद्याचा बोरी नदीचा प्रवाह किल्ल्यात नेऊन जलमहाल तयार केला आहे. अक्षरशः जर पावसाळ्यात जर तुम्ही तो किल्ला पाहिला तर एक वेगळ्या विश्वात आपण जातो. वेगळ्या विश्वात आपण त्या ठिकाणी जातो. असे सुद्धा किल्ले आहेत. मग याची सर्व इत्थंभूत माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किल्ल्यावर अनेक प्रकारच्या गुहा असतात. त्या गुहा कशा आहेत? त्याचा वापर कशासाठी? धान्य कोठार असतात, दारुगोळा कोठार असतं. एवढंच नाही तर किल्ल्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये अनेक वन्यजीव असतात. किल्ल्याच्या गडघेऱ्यातील गावामध्ये अनेक आदिवासी लोक राहत असतात. त्यांचं लोकजीवन कसं आहे हा सुद्धा त्या ठिकाणी एक अभ्यासाचा विषय त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून किल्ले पाहत असताना मित्रांनो थोडंसं त्या ठिकाणी आपण एक नियोजन करा, चांगलं नियोजन करा. आणि जर मोठ्या संख्येने तुम्ही जात असाल तर जो त्या स्वयंसेवी संस्थेचा प्रमुख असेल किंवा त्या ग्रुपचा प्रमुख असेल किमान त्यानं स्वतः आधी रेकी करावं, तो किल्ला स्वतः पाहून यावं आणि मग इतरांना घेऊन जावं. कारण आपण 25-30 जणांचा समूह घेऊन जात असताना जर त्या ठिकाणी दुर्गदर्शन व्यवस्थित झालं नाही किंवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देणं त्या ठिकाणी अवघड होतं. म्हणून गडकिल्ले पाहताना त्याचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राप्रमाणे पहा. व्यवस्थित गडकिल्ल्यावरची पुस्तकं वाचा आणि व्यवस्थित नियोजन करून गडकिल्ले पहा. मग त्यात आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. मग हे गडकिल्ले गडकिल्ल्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. मग गडकिल्ले आपल्याला अनेक गोष्टी सांगतात. अनेक गोष्टी सांगतायत. मग तुम्ही म्हणाल काय सांगतायत? तुमच्या जीवनामध्ये फार मोठं संकट आलेलं आहे आणि मग त्या संकटाशी लढायचं आहे पण तुम्हाला कळत नाही कसं लढायचं आहे. माझी एक विनंती आहे, जरा प्रतापगडाला भेट द्या. तुमच्या जीवनात संकट आलंय ना, एकदा प्रतापगडाला भेट द्या. छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी अफजल खान रूपी विजापूरच्या आदिलशाहीचं आलेलं संकट त्या ठिकाणी लढून कसं परतवलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एकदा प्रतापगडाला जा. एकदा प्रतापगड पाहून या. जीवनात किती मोठं संकट आलं ना मित्रांनो, तुम्ही ते लढून पार करा. लढून जर तुम्हाला त्या ठिकाणी अजिंक्यता पाहिजे असेल ना
अजिंक्यता. रामशेजवर जा, 1200 सैनिकांनी 4 वर्षे 40,000 फौजेशी, शस्त्रास्त्रांनी सज्ज असणाऱ्या फौजेशी लढा दिला. जरा रामशेजला एकदा जाऊन या, मग तुम्हाला काही वाटणार नाही. जर देशभक्ती जर आपल्या तरुणांना शिकवायची असेल तर एकदा पुरंदर, सिंहगड पहा, मुरारबाजीनी पहा कसा पराक्रम गाजवला पुरंदर. तो पुरंदर सांगेल हो, तो पुरंदराचा दरवाजा सांगेल, बाले किल्ला सांगेल, तिथली माची सांगेल, तानाजी, नरवीर तानाजीचा त्या ठिकाणी पराक्रम सिंहगड सांगेल आपल्याला. पण ती आपल्याला त्या किल्ल्यावर जाण्याची गरज आहे. आपल्याला प्रचंड जीवनात दुःख असतं, ते दुःख पचवण्याची ताकद नसते. ती जर ताकद मिळवायची असेल ना, दुःख पचवण्याची ताकद, तर माझी एक विनंती आहे, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बहादूरगडाला एकदा भेट द्या. 400 एकरात असणारा हा किल्ला, त्या किल्ल्यांच्या पेठामधून या मराठी दौलतीच्या राजाला त्या ठिकाणी गाढवावर बसून धिंड काढण्यात आली हो. डोळे काढण्यात आले, छत्रपती संभाजीराजांची कातडी सोडण्यात आली. किती दुःख झालं असेल बहादूरगडाला. आपलं दुःख काहीच नाही. बहादूरगड थिरकला असेल हो, रडला असेल अक्षरशः. मग तुम्हाला जर ही दुःख पचवण्याची ताकद मिळवायची असेल ना, आपल्या जीवनात अनेक दुःख येत असतात, ही दुःख पचवण्याची ताकद मिळवायची असेल तर एकदा बहादूरगडाला भेट द्या मित्रांनो, एकदा बहादूरगडाला भेट द्या. मग पहा कसं होतंय. एक अनामिक ऊर्जा या ठिकाणी किल्ल्यांच्या सहवासातून आपल्याला मिळत असते. तरुणांना सौंदर्य खूप आवडत असतं. मग जरा माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या सीमेवर असणारा आमचा पारगड, की ज्या पारगडाचे किल्लेदार तानाजी मालुसरेंचे चिरंजीव होते आणि 350 वर्ष झालीत, आजही त्या ठिकाणी मालुसरे वंशजाचे लोक त्या पारगडावर राहत आहेत. आणि स्वराज्यातला हा अजिंक्य किल्ला आहे, कोणालाही शेवटपर्यंत जिंकता आला नाही. जरा पावसाळ्यात पारगडवर जा. मी अनेक किल्ले पाहिले, परंतु पारगडासारखं सौंदर्य मला त्या ठिकाणी दिसलं नाही. म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला तुम्हाला काहीतरी शिकवतोय, प्रत्येक किल्ला तुम्हाला काहीतरी शिकवतोय, प्रत्येक किल्ला. आणि म्हणून आपण गडकिल्ल्यावर गेलं पाहिजे, गडकिल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे. बरेच जण आम्हाला सांगतायत, गवडी सर ट्रेकिंगला कशासाठी जाताय, काय तुमचा त्या ठिकाणी जाऊन उद्देश काय असतो. ट्रेकिंगनी काय काय दिलं नाही आपल्याला, ट्रेकिंग काय देत नाही. नेतृत्व गुण तुमच्यात विकसित होतो, नेतृत्व गुण. आमचे सुरेंद्र शिंदे, शिवदुर्ग प्रतिष्ठान अहमदनगर याचे अध्यक्ष आमचे सुरेंद्र शिंदे आहेत. अत्यंत कमी शिकलेला हा माणूस, परंतु ज्यावेळेस आमचा शिवदुर्ग संवर्धन संघ हा प्रतिष्ठान ही संस्था निर्माण झाली, तिचं अध्यक्षपद आम्ही त्यांना दिलं. अनेक मोहिमांचं नेतृत्व ते करू लागले आणि शिवविचार त्यांच्या मनाला शिवल्यानंतर हळूहळू त्यांनी आपलं एज्युकेशन सुद्धा पूर्ण केलं. एव्हाना आज ते उत्तम लेखन करतायत, सार्वमतचे पत्रकार झालेले आहेत आणि जीवनामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गक्रमण करत आहे. ही फक्त शिवविचारांची या ठिकाणी शिकवण आहे मित्रांनो. आणि मग या ट्रेकिंगमुळे आपल्याला नेतृत्व गुण मिळत असेल तर का ट्रेकिंग करू नये. या ट्रेकिंगमुळे आपलं आरोग्य सुधारत असेल. हजारो फूट उंचीचे गडकिल्ले चढल्यानंतर रक्ताभिसरण तुमचं चांगलं होतं, तुमचा BP, शुगर सगळं कंट्रोलमध्ये येतं. स्वावलंबनाची शिस्त लागते. आपलं साहित्य आपण आवरायचं, आपलं ताट आपण धुवायचं, आपली बॅग आपण भरायची. आपल्याला घरामध्ये सवय असते बाहेर जाताना दे ग बॅग भरून, दे ग आई बॅग भरून. परंतु इथे मात्र नाही. इथे मात्र आपल्याला सर्वांना स्वतः स्वावलंबनाने काम करायचं असतं, कारण गडकिल्ले ते आपल्याला शिकवत असतात. सहकार्य वृत्ती वाढीच लागते. ट्रेकिंगला जाताना आपण समूहाने जातो. ट्रेकिंगला कोणी असं एकटा ग्रुपचा जात नाही, समूहाने जातो. 5 जणांचा असेल, 10 जणांचा असेल, 20 जणांचा असेल, 25. सहकार्य वृत्ती वाढीच लागते. आपला डबा दुसऱ्याला देतो, दुसऱ्याचा डबा आपण खातो. देणे घेण्याचा त्या ठिकाणी व्यवहार होतो. सहकार्याची वृत्ती वाढीच लागते. लोकजीवनाचा अभ्यास होतो. वक्तृत्व शैली वाढते, निरीक्षण क्षमता वाढते. ट्रेकिंग काय देत नाही, खूप काही देतं. ट्रेकिंग आपल्याला खूप काही देतं, खूप काही. म्हणून माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की आपण निश्चित ट्रेकिंग करा. फक्त ट्रेकिंग करताना थोडी शिस्त पाळा. ट्रेकिंग करताना काय करा, शिस्त पाळा. आज मोठ्या संख्येने अनेक किल्ल्यावर त्या ठिकाणी ट्रेकर जात असतात, परंतु मी यांना ट्रेकर्स म्हणण्यापेक्षा दुर्ग वारकरी म्हणेल. ट्रेकर्स आणि दुर्ग वारकरी किंवा पर्यटक आणि दुर्ग वारकरी यामध्ये फरक आहे. जसं वारकऱ्यांना पंढरीचा पांडुरंग प्रिय आहे, तसा आम्हा दुर्ग वारकऱ्यांना आमचा रायगड प्रिय आहे. जसे वारकरी
वर्षातील एक दिवस आषाढी वारीला त्या ठिकाणी पंढरपूरला जाऊन आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेतात, तसं आम्ही दुर्ग वारकरी वर्षातील एक दिवस का होईना रायगडावर जाऊन शिवछत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक होत असतो. जसं आमच्या वारकऱ्यांना देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण प्रिय, तसं आम्हाला दुर्ग वारकऱ्यांना आमचा पन्हाळा, विशाळगड, रोहिडा, राजगड, पुरंदर, सिंहगड, साल्हेर, मुल्हेर सर्व गडकिल्ले प्रिय आहेत. आणि म्हणून गडकिल्ल्यावर जात असताना थोडी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे मित्रांनो. अनेक गडकिल्ल्यावर आज झुंडीच्या झुंडी जातात, ही आनंदाची बाब आहे. परंतु तुम्ही दुर्ग वारकरी म्हणून गडावर गेलं पाहिजे. आमच्या असं निदर्शनास आलंय की नवीन पिढी पर्यटन म्हणून गडकिल्ल्यावर येत आहेत. ठीक आहे या, पण गडकिल्ले आपली एक गडकिल्ल्यामध्ये आपली भावना गुंफलेली आहे मित्रांनो. ती आपली धारातीर्थी आहेत, आपली प्रेरणा स्रोत आहेत. आणि मग अशा गडकिल्ल्यावर जाऊन जर आपण दारू पिणार असू, मटणाच्या पार्ट्या करणार असू, तर हे अत्यंत चुकीचं आहे. मग बरेचसे युवक त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सरकारवर ढकलून देतात. गडकिल्ले दुरुस्त करणे सरकारची जबाबदारी आहे. ठीक आहे, आहेच, सरकारची जबाबदारी आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये गडांची संख्या जास्त आहे. आम्ही त्या ठिकाणी गोव्याचे काही किल्ले पाहिले, कर्नाटकातील काही किल्ले पाहिले, उत्तर भारतातील मी काही किल्ले पाहिलेले आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी आहे. गोव्यामध्ये तर जे काही 20-22 किल्ले आहेत, रामदेव फोर्ट असेल, कॉर्जियम फोर्ट असेल, ही जी किल्ले आहेत अत्यंत चांगल्या प्रकारे त्या सरकारने डेव्हलप केलेले आहेत आणि पर्यटनाचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे. त्या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून माझी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकारलाही विनंती आहे, शक्य होईल तेवढं प्रत्येक किल्ल्याकडे लक्ष देण्याचं काम करा. परंतु अनेक युवक त्या गडकिल्ल्याच्या घेऱ्यामध्ये राहत असतात. त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो, तुम्ही सुद्धा तो किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे की राज्य पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे किंवा वन खात्याच्या ताब्यात आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात आहे, ते पहा. त्यांना पत्र द्या, किमान पत्रव्यवहार करा. सरकारसुद्धा थोडीफार हालचाल करेल. पण आपण जर तशी प्रकारची हालचाल केली तर त्या ठिकाणी सरकारसुद्धा त्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे थोडी लक्ष देईल. मी शिस्तीच्या संबंधाने बोलत होतो. अनेक गडकिल्ल्यावर युवक गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या तळ्यात पोहतात. हे चुकीचं आहे मित्रांनो. अनेक संवर्धन संस्था या टाक्यातला गाळ काढतायत. हे पाणी शुद्ध राहण्यासाठी काळजी घेत आहेत. याचं कारण असं आहे की आज आपल्याला हे गडकिल्ले जागते ठेवायचे आहेत. आणि मग गडकिल्ल्यावर जे दुर्ग वारकरी येणार आहेत त्यांना पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. किल्ल्यावर असणाऱ्या वन्य प्राण्यांना त्या ठिकाणी त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होणार आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे की गडावर गेल्यानंतर ते पाणी खराब करू नका, पाण्यात पोहू नका. ते पाणी अत्यंत पवित्र आहे हो. सिंहगडावरील देव टाक्याचं पाणी एवढं पवित्र आहे, एवढं रुचकर आहे की ज्यावेळी महात्मा गांधी पुण्यात यायचे तर पुण्यात त्या ठिकाणी थांबल्यानंतर ते देव टाक्याचं पाणी प्यायला मागायचे. कल्पना करा, महात्मा गांधी सुद्धा सिंहगडावरील देव टाक्याचं पाणी प्यायला मागायचे पुण्यात आले असताना. आणि आम्ही आज ते पाणी खराब करतोय किल्ल्यावरचं. हे चुकीचं आहे. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. तोफा, अनेक जण तोफावर बसून त्या ठिकाणी फोटो काढतात. अरे ह्या ज्या तोफांनी शत्रूचे चिंधड्या उडवल्या, त्या ठिकाणी शत्रूला पळून लावलं, त्या तोफा त्या ठिकाणी त्यांच्यावर बसण्याची आपली त्यावर बसू नये. त्यावर फोटो तुम्ही शेजारी उभा राहून काढा, पण त्या तोफेवर बसू नका. काही नतद्रष्टकांनी किल्ल्याच्या तटावर असणाऱ्या तोफा खाली ढकलून दिल्यात. अनेक स्वयंसेवी संस्थांना अक्षरशः 100-200 युवक घेऊन ते तोफा पुन्हा वर किल्ल्यावर आणावं लागल्या. काही तोफा तुटलेल्या आहेत. मग किल्ल्यावर गेल्यानंतर हे प्राधान्याने पाळा. त्याचबरोबर गडघेऱ्यातील गावातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा या दुर्ग वारकऱ्यांनी मदत केली पाहिजे. अनेक दुर्ग वारकरी त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहे, शिक्षक आहे, व्यावसायिक आहे, सर्व क्षेत्रातील वारकरी दुर्ग वारकरी आहेत. मग सर्वांनी थोडा निधी गोळा करून एखाद्या ट्रेकच्या वेळेस गडघेऱ्यातील गावामधील असणाऱ्या शाळेतील त्या विद्यार्थ्यांना जर काही शैक्षणिक साहित्य लागत असेल तर ते त्या ठिकाणी द्यावं. गडकिल्ल्यावर त्या ठिकाणी गडघेऱ्यातील लोक दूध विकण्यासाठी, दही विकण्यासाठी, ताक विकण्यासाठी किंवा रानमेवा विकण्यासाठी, जांभळं असतील, करवंद असतील, फंद असतील, ते विकण्यासाठी सुद्धा त्या माता भगिनी, आपल्या बहिणी त्या ठिकाणी येत असतात. त्यांच्याकडून तो रानमेवा घेऊ ना. कारण शिवरायांनी किल्ल्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची सुद्धा धोरण राबवलेलं आहे. गडघेऱ्यातील लोक त्या ठिकाणी गडकिल्ल्यावर राहणाऱ्या लोकांना, सिबंदींना, राजघरातील व्यक्तींना, सरदारांना त्या ठिकाणी अन्न, धान्य किंवा मध,
जे काही लागत असेल, दूध, दुभतं, दही, ताक, तूप, लोणी, ते गडकिल्ल्यावर नेऊन विकायचे. आजही प्रथा त्या ठिकाणी अनेक किल्ल्यावर चालू आहे. म्हणून या गडकिल्ल्यातील लोकांकडून सुद्धा त्या ठिकाणी आपण लोकांना सुद्धा त्या ठिकाणी आपण मदत करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की गड किंवा दुर्ग, किल्ले हे आपल्याला अलंकार आहेत, रत्न आहेत, रत्न. दुर्ग, आम्हा दुर्ग हेची रत्न, आम्हा दुर्ग हेची रत्न. आणि आम्हा दुर्ग हेची रत्न म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात तरी किल्ल्याविषयी अत्यंत आपुलकी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाच नको मान मराबत काही, आम्हाच नको मान मराबत काही, कीर्तीची आम्हा चाड मुळीही नाही, कीर्तीची आम्हा चाड मुळी नाही. सर्वस्व अर्पिले गडदुर्गांच्या पायी, सर्वस्व अर्पिले गडदुर्गांच्या पायी, गडदुर्ग राखणे हेच आमच्या ठाई, गडदुर्ग राखणे हेच आमच्या ठाई. मित्रांनो, गेली तासभर महाराष्ट्रातील गड किल्ले आणि आपण याविषयी मी आपल्याशी चर्चा करतोय. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी चर्चा करतोय. अनेक जणांनी कमेंट्स त्या ठिकाणी पाठवलेले आहेत, परंतु हा विषय एवढा मोठा होता की एक तासभरामध्ये किंवा 40-45 मिनिटांमध्ये हा विषय मांडणं थोडंसं अवघड होतं. म्हणून मी तुमच्या कमेंट्स घेतल्या नाहीत. परंतु आपण मोठ्या संख्येनं या लाईव्ह सेशनला त्या ठिकाणी ऑनलाईन प्रेझेंट झालात, त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आज मला गडकिल्ले आणि आपण हा विषय घेऊन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजवर कवी अरुण वाळुंज सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. नमस्कार.